At Parikrama, we think and do things differently. ॲव्हरेज आम्हाला 29 ते 30,000 लाईट बिल येतं. माझं नाव अभय कुलकर्णी. मी या सरस्वती पार्क कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचा चेअरमन आहे. ही आमची रिडेव्हलपमेंट झालेली बिल्डिंग आहे आणि 2017ला आम्ही रिडेव्हलपमेंटला दिली होती गोखलेंच्याकडनं. हे आम्हाला पोझिशन 2021 मिळालं आणि त्याच्यानंतर आम्ही सोलर पॉवर याच्यासाठी काही मेंबर्सची रिक्वायरमेंट होती म्हणून आम्ही त्याच्याबद्दल माहिती गोळा केली आणि काही सर्व्हिस प्रोव्हायडर्स बोलवले होते आणि जवळ 4 एक सर्व्हिस प्रोव्हायडर्सचं टेक्निकल डिस्कशन्स वगैरे सगळे करून त्याच्यातनं परिक्रमाची आम्ही निवड केली आणि त्यांचा आमच्या शेजारच्या बिल्डिंगच्या बाजूलाच एक प्लांट आहे तोही आम्ही बघितला आणि त्यांनी खूप डिटेल आम्हाला माहिती दिली आणि त्याच्यानंतर सोसायटीसाठी पहिल्यांदा आम्ही हे सगळं सोलर पॉवर करायचं असं ठरवलं. पण त्याच वेळेस आमच्या टेरेसवर बाकीची जागा होती ती युटिलाइज करता येईल हे सगळं लक्षात घेऊन आम्ही आमच्या काही मेंबर्सना विचारलं की ज्यांना कोणाला इंटरेस्ट असेल त्यांना 2 KW पर्यंत आम्ही प्रत्येकाला जागा देऊ शकतो. त्याप्रमाणे साधारण 9 मेंबर्स तयार झाले आणि सोसायटीचे टोटल 10 लोकांचा आम्ही प्रोजेक्ट त्यांना दिला परिक्रमाला. सोसायटीचं आम्ही 15 KWचं सोलर पॉवर घेतलं आणि इंडिव्हिज्युअलसाठी 2ची लिमिट ठेवली होती. काहींनी 2, काहींनी 1.5, काहींनी 1 असं करत साधारण 16 KW पर्यंत. या टोटल आमचा प्रोजेक्ट आता हा 31 KWचा झालेला आहे. आता नेट मीटरिंग जे चालू झाले ते 2 नोव्हेंबरला चालू झालेलं आहे आणि आमची बिलिंग सायकल जी आहे ती 17ची आहे. त्यामुळं आत्ता आमचं जे काय बिल आलं त्याच्यामध्ये आम्हाला साधारण 14 दिवसाचा डिफरन्स मिळाला. सोसायटीच्या बिलच्या बद्दल बोलायचं म्हणलं तर आम्हाला साधारण 40% रिडक्शन आता मिळालेलं आहे. सध्या आता हिवाळा येईल आणि ॲक्च्युली जानेवारी नंतर जसं ऊन वाढेल तसं ते 100% पर्यंत जाईल आणि टोटल बिल एकदम 0वर येईल सोसायटीसाठी असं अंदाज आहे. आणि बाकीच्या मेंबर्सचं जे आहे ते त्यांनी त्यांचं ॲव्हरेज कन्झम्पशन बघून सिलेक्शन केलेलं आहे. 1 KW, 1.5 KW किंवा 2 KW याप्रमाणे त्यांनाही फायदा होईल. सबसिडीबद्दल त्यांनी आम्हाला डिटेल माहिती दिली आणि नेट मीटरिंग चालू झाल्यानंतर त्यांनी जे नॅशनल पोर्टलला जे काही अपडेट्स करायचे असतात ते आमच्याकडनं करून घेतले आणि त्याची सबसिडी आमच्या खात्यामध्ये जमा होईल. आमच्या चेकचे डिटेल्स वगैरे आम्ही सगळे सबमिट करून. सो दॅट इज ऑन द वे. एन्व्हायरमेंटला फायदा होतो कारण आपण MSCBचं जे लोड आहे ते कमी करतो. कारण आमच्याकडं आता जर बघितलं तर 2 लिफ्ट आहेत बिल्डिंगमध्ये आणि ओव्हरऑल बाकीचे जे सगळे काय लायटिंग सिस्टीम आहे त्याचं बिल आम्हाला 30,000 रुपये महिना येत होतं की जे खूप एक्सेसिव्ह होतं आमच्यासाठी. तर तो एक भाग कमी करायचा. नंतर कार्बन न्यूट्रलायझेशन वगैरे आहे त्या इतर गोष्टी त्या परिक्रमाने आम्हाला सांगितल्या. सो डायरेक्टली वी आर कॉन्ट्रीब्युटिंग टू द नेचर. नमस्कार, मी केतन, परिक्रमाचा डायरेक्टर. सरस्वती पार्कमध्ये आपण टोटल किलोवॉट जे केलेलं आहे ते आहे 31 किलोवॉट. त्याच्यातलं 15 किलोवॉट आहे कॉमनचं आणि बाकीचं सगळं इंडिव्हिज्युअल मेंबर्सचं आहे. त्यात वेगळं काय केलेलं आहे की त्याच्यात आम्ही मायक्रो इन्व्हर्टर्स वापरलेले आहेत. मायक्रो इन्व्हर्टर्स आणि विथ नाविटासचे पॅनल्स मोनो 535 वॉट पीकचे. आता मायक्रो इन्व्हर्टर्स आम्ही तिकडे जे वापरलेले आहेत ते एनफेसचे आहेत. ते प्रत्येक पॅनलच्या मागे एक असा इन्व्हर्टर बसतो. आता या इन्व्हर्टर्स आणि स्ट्रिंग इन्व्हर्टर्स मध्ये जो डिफरन्स आहे तो आहे की ह्याच्यात तुमचे जनरेशन आणि ट्रान्समिशन लॉसेस कमी आहेत. तुमचं जनरेशन जास्त का चांगलं आहे इज तुमचं जे कन्व्हर्जन लॉसेस आहेत ते कमी होतात. दुसरी गोष्ट इज तुम्हाला पर पॅनल तुम्हाला जनरेशन बघता येतं किंवा त्याचा परफॉर्मन्स बघता येतो. ह्याच्यात फायदा काय होतो की कुठलंही पॅनल तुमचं परफॉर्म करत नसेल किंवा घाण बसली असेल, धूळ बसली असेल तर ते जाऊन साफ करता येईल. 101 पॅनल असतील तर तुम्ही प्रत्येक पॅनल जाऊन चेक नाही करू शकत. तुम्हाला ह्याच्यावरनं कुठला पॅनल प्रॉब्लेमॅटिक आहे तो डायरेक्टली तिकडे बघता येतं. सगळ्यात मेन ह्याचं आहे की रॅपिड शटडाऊन. आता रॅपिड शटडाऊन म्हणजे काय की कधीही आग लागली किंवा काही झालं तर पहिली गोष्ट बंद काय करतात ते इलेक्ट्रिसिटी बंद करतात, मेन्स बंद करतात.
मेन्स बंद केल्यावर हा लगेच आउटपुट ह्याचं झिरोला येतं. अनलाईक स्ट्रिंग इन्व्हर्टर्स मध्ये जोपर्यंत पूर्ण डिस्चार्ज होत नाही तुमचा तो पॅनल ते हे तसंच राहतं. ह्याला दुसरी एक हे आहे की नॉर्मल स्ट्रिंग इन्व्हर्टरला तुम्हाला 5 ते 8 वर्ष किंवा जास्तीत जास्त 10 वर्ष वॉरंटी असते. मायक्रो इन्व्हर्टर्सला 15 वर्ष स्टँडर्ड वॉरंटी येते, विच इज एक्सटेंडेबल. तुम्ही 20 वर्षापर्यंत करू शकता. पॅनल लेवल मॉनिटरिंग म्हणजे आपण प्रत्येक पॅनलचा परफॉर्मन्स बघू शकतो. म्हणजे आता जसं इकडे सरस्वती पार्क तिकडे 15 किलोवॉट लावलेले आहे, प्रत्येक पॅनलचं आपण इकडे हे बघू शकता. इकडे बघितलं तर तुम्हाला पॅनलवर आता आज पूर्ण दिवसात किती जनरेशन झालंय ते दिसतंय. पूर्ण त्याच्यात त्याचं म्हणजे दिवसाचं किती जनरेशन होत आहे, मग त्याचं आठवड्याला किती झालेलं आहे, महिन्याला किती झालेलं आहे, हे प्रत्येक पॅनलचं आपण बघू शकतो. इकडे त्या पॅनलवर क्लिक केलं की तुम्हाला हे सगळं पूर्ण हे डिटेल्स त्याचे दिसतात आणि हे पूर्ण ऑफिसमध्ये बसून आम्ही मॅनेज करू शकतो. इकडे कुठलाही प्रॉब्लेम असेल तर आम्ही डायरेक्ट माणूस पाठवून त्याचं रेक्टिफिकेशन करू शकतो. बाकीचे साईट्स पण तुम्हाला इकडनंच बघता येतील. जसं आता इकडे वर हे गेलं की इकडे पूर्ण लिस्ट ऑफ साईट्स येते. आता अभय कुलकर्णी म्हणून आहे त्यांचं आहे, आजच्या दिवसात किती झालेलं आहे. आता बघा, आता इकडे एका पॅनलला 1.7 आहे आणि एका पॅनलला 984 आहे. कदाचित त्या पॅनलवर काही घाण असेल किंवा त्याच्यावर थोडासा शॅडो पडत असेल तर ते सगळं आम्हाला इकडे बसून आम्ही हे करू शकतो. आता ह्याच्यात साईट्सची जी लिस्ट आहे तुम्हाला सगळे साईट्स दिसतात, जे साईट्स ऑलरेडी इन्स्टॉल्ड आहेत, अप अँड रनिंग आहेत किंवा कुठलेही जे आता इन प्रोसेस आहेत. तर इकडे तुम्हाला दिसतील की इन प्रोसेस आहेत तर त्यांचं कदाचित अजून कमिशनिंग झालेलं नाहीये, तर इकडे तुम्हाला ते अनकमिशन ते दिसतात. इकडे सगळे साईट्स तुम्हाला इकडे हे होतात, डिस्प्ले होतात. आम्ही परिक्रमा 2018 पासून एस्टॅब्लिश केलेली आहे आणि अबाउट एक 450-500 साईटच्या वर आमचे झालेले आहेत. 1 किलोवॉट पासून ते 450 किलोवॉट पर्यंत आम्ही केलेले आहेत. आणि तुम्हाला काही रिक्वायरमेंट असेल खाली दिलेल्या नंबरवर किंवा ईमेलवर आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही. परिक्रमाने टोटल आम्हाला जो काही कॉन्फिडन्स आपल्याला ज्या काही प्रोसेस सांगितल्या, ज्या ऍक्टिव्हिटीज काही करणारे सांगितल्या त्याप्रमाणे होत गेल्या. काही गोष्टींमध्ये त्यांना जे काही इन्व्हर्टर वगैरे उशिरा मिळाले तेव्हा थोडा डिले झाला, पण ते टोटली ट्रान्सपरंट होते आमच्याबरोबर आणि त्या वेळेप्रमाणे त्यांनी ती कामं केली. शुअरली याचा जेव्हा आता पुढच्या महिन्यात इम्पॅक्ट येईल तेव्हा आम्ही जरूर इतर लोकांना सांगू. थोडक्यात सुरुवात तर आमच्या सोसायटीपासूनच आहे, कारण हे एवढं सगळं झाल्यावर अजूनही 3 मेंबर पुढे आलेले आहेत की त्यांना याच्यामध्ये भाग घ्यायचा आहे आणि आम्ही त्यांना ऑलरेडी सांगितलंय की तुम्ही हे करा. माझ्याकडे काही 1-2 लोकांनी विचारणा केली, त्यांना मी सांगितलं तुम्ही इथे या, आमचा प्लॅन बघा, जिथे जर असेल तर आम्ही त्यांना इंट्रोड्यूस करू. ऑलरेडी मी त्यांना 1-2 रेफरन्सेस दिले की इथं जाऊन त्यांना डिस्कस करू शकता, त्यांना सांगू शकता किंवा इथं घेऊन आला तरी मी हे सगळं दाखवू शकेन.